नमस्कार. सह्याद्री धुळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभेचा आढावा घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा विस्ताराने हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये पेन पाटील गट, नरके गट, सतेज पाटील गट, महाडी गट आणि आमदार विनय कोरे गट अशी गटामध्ये हा मतदारसंघ विभागला गेलेला आहे. या मतदारसंघामध्ये तब्बल 275 गावे आहेत. त्यामध्ये करवीरमध्ये 102 गावे आहेत, गगनबावडामध्ये 44 गावे आहेत आणि पन्हाळा तालुक्यातील 68 गावे आहेत. असे या 3 तालुक्याचा मिळून हा करवीर विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पेन पाटील यांना 1,35,675 इतके मतदान मिळाले होते. शिवसेनेकडून चंद्रदीप नरके लढले होते, त्यांना 1,13,014 मते मिळाली होती. या दोघांच्या लढतीमध्ये काँग्रेसचे आमदार PN पाटील यांनी 22,661 मताने विजय संपादन केला होता. याच मतदारसंघात माजी आमदार शेकापचे संपतराव पवार पाटील यांनाही मानणारा गट आहे. ते 2 वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. PN पाटील लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार PN पाटील यांचे अचानक निधन झाले. यामुळे आता या जागेवर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे निवडणूक लढण्याची तयारी करतात. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे बळ मिळत आहे. याच वेळी शिंदे गटाकडून पुन्हा चंद्रदीप नरके लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आसगाव येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्याचा मेळावा घेऊन संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. याचबरोबर याच विधानसभा मतदारसंघामध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर ही याच विधानसभा मतदारसंघात येत आहेत. काँग्रेस असेल, भाजपा असेल, शिवसेना असेल आणि जनसुराज्य पक्ष या सर्वांच्या मध्ये या मतदारसंघात पुन्हा कोण बाजी मारणार याची राजकीय चर्चा जोरात सुरू झाली आहे. विनय कोरेंच्या जनसुराज्याच्या एंट्रीने या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.